कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे कृषि मंत्री पद संभालते ही एक्शन मोड पर है। आज अपने वाशिम दौरे के दौरान उन्होंने पत्रकारों से बात की। इस मौके पर किसानों की विभिन्न समस्याओं के साथ कृषि दिवस कार्यक्रम में किसान के साथ गैर बर्ताव करने वाली महिला अधिकारी अनिसा महाबले पर कार्यवाही का आश्वासन दिया। वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत त्या खरीप 24-25 मध्ये मला वाटतं 3,53,349 पूर्वसूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी कंपनीने 3,05,11 पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात आल्या असून उर्वरित 52,838 पूर्वसूचना कंपनीकडून रद्द करण्यात आल्या आहेत। 3,511 पूर्वसूचनापैकी 2,33,648 पूर्वसूचनांना रुपये 94.32 कोटी रुपये निधी वाटप करण्यात आला असून उर्वरित 74,364 शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी आहे। तसेच रब्बी 2024-25 अंतर्गत 7,393 पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून पूर्वी 1,429 पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात आल्या असून 246 शेतकऱ्यांना 70 लाख निधी वाटप करण्यात आलेला आहे। त्यामुळे अजून तुमचं म्हणणं बरोबर आहे, जर काही राहिले असतील त्याचे आपण त्यामध्ये हे करतोय। त्यामुळे निश्चित प्रकारे कुणीही पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी नाही राहणार नाही। सर, आपने किसानों के बारे में कहा है। वाशिम जिले में 4 दिन पूर्व एक घटना घटी थी जिसमें आत्मा विभाग के महिला अधिकारी ने किसानों के साथ बदसलूकी की थी, जिसका वीडियो किसानों ने बनाया था। किसानों को खाना तक दिया नहीं गया था। इसके ऊपर क्या कहेंगे आप? सर त्यामध्ये त्यांनी बोलताना सुद्धा त्यांच्या करा भाषामध्ये बोललेली नाही सर। साहेब म्हणूनच तिचं बोलणं चालू होतं सर। ते व्हिडिओमध्ये आपण पण बघितलेली असतील सर। आणि त्यामध्ये सर त्याने 200 लोकांचे जेवण केलेली आहे, ॲडिशनल लोकांच्या नंतर त्याने नियोजन केलेली आहे सर। यांच्याकडे त्यांचे उत्तर आमच्याकडे आलेली आहे सर। आणि आमच्याकडे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या स्वतः फोन येतात की सर ते कार्यक्रम चांगली झालेली आहे आणि ते शेतकरीला थोडा उशीर झाला होता सर जेवणला, त्यांचं पण त्याने ॲडिशनल जेवण बोलवलेलं होतं। त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन मागितली। या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की अजूनही कलेक्टर मॅडम तर आपल्याशी बोललेले आहेत, आता तुम्हाला उत्तर दिलेच आहे। या बाबतीत अजून एक प्रकारे चौकशी करून जर त्यात कोण चौकशीत जर त्यात लक्षात आलं की यात कोण दोषी आहे, निश्चित त्याच्यावरती योग्य ते केलं जाईल। सर, वाशिम जिल्ह्यातील सीमेवरचं एक पिंपरी सरहद नावाचं गाव आहे। पिंपरी सरहदला या वर्षातच 3 वेळा मोठा पूर आला आणि शेती 3 वेळा पूर्णपणे खरडून गेली। मात्र पंचनामे करताना म्हणजे शेतकऱ्यांनी तर तिबार पेरणी केली, पण पंचनामे करताना एकदाच तिथे पीक ग्राह्य धरण्यात येत नाही। पंचनामे योग्य पद्धतीने होत नाही। सर पंचनामाचे प्रोसिजर चालू आहे सर आणि त्यांच्याकडे नुकसान झालेली आहे, त्याची आम्ही कन्सिडर करूनच करत आहे। कन्सिडर करणार आहे आपण त्यांना 3 वेळा तिबार पेरणी झाली। शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात की अधिकारी फक्त आम्हाला एकदाच म्हणतात। पंचनामा मी एकाच वेळी करू शकतो, कारण की एका पिकांच्या एकाच वेळी आम्ही पैसे करू शकतो। पण पंचायतीकडे आम्ही करतो सर। ठीक आहे, आपण माहिती घेऊन त्या बाबतीत काय करता येईल ते योग्य तो करता येईल। आणि त्याच ठिकाणी सर वारंवार पूर येण्याचं कारण असं आहे की समृद्धी महामार्गावरचं पाणी अनेक भागातून एकाच ठिकाणी आलंय आणि त्यामुळे चांगली सूचना तुम्ही मांडली मॅडम, ते लिहून घ्या ताबडतोब या बाबतीमध्ये। आता ते नॅशनल हायवे जर विषय असला, नॅशनल हायवेचे लोक परत येणार, आपल्या नॅशनल हायवे आणि PWD यांनाही या बाबतीमध्ये त्याची माहिती घेऊन त्या बाबतीत काय केल्यानंतर तिथं ती पूरहानी होणार नाही, तिथं लोकांना त्रास शेतकऱ्यांना होणार नाही याची काळजी घेऊन ताबडतोब मॅडम तुम्ही हे करून घ्या। PWD वगैरे हे आवश्यक आहे। पाणी अटकले जाते 100% ते सांगितलं। मीटिंग पण घेतलेली आहे सर यांच्या अनुषंगाने। नाही दोन्हीची काय मॅडम, नॅशनल हायवे आणि हे मला ते बरोबर आहे की सेम इंदापूरला एका ठिकाणी असं झालं की ते नॅशनल हायवे काम झालंय, पण ते पाणी एकाच ठिकाणी जाऊन घरा वगैरे पाणी जाते। आम्ही ते आता नवीन त्याच्या बाबतीत वेगळं हे करून त्याला वेगळ्या प्रकारचं त्याला नाला, त्याला खालून ड्रेनेज वगैरे वेगळं असंही करतोय आपण की जेणेकरून पाणी त्या शेतामध्ये किंवा त्या वस्तीमध्ये येऊ नये। चांगली सूचना तुम्ही मांडली, त्याची नक्की आम्ही नोंद घेऊ। वाशिम नगरपालिकेचे 90 सफाई कामगारांना कामावर कमी करण्यात आलेलं आहे आणि नवीन जे टेंडर होता ते मनमानी करत त्यांना कामावर घेत नाहीत। ते सागडी उपोषण आंदोलनाला बसलेले आहे आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये। 3 दिवसापासून काय म्हणाले यावर? संबंधित आपल्या प्रतिनिधीच्या नातेवाईकांना दिलेलं आहे असा आरोप केला जातो। त्यांना कामावर कमी केलेलं आहे। 90 कामगार कमी झालेले ते सागडी उपोषण करत अर्धनग्न आंदोलन करत आहेत, पण त्या अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यांना कामावर घेतलेलं नाही।
संबंधित ठेकेदार मनमानी करतात सर. आता खरं तुमच्या माध्यमातून मला खरं अगोदर कोणी सांगितलेलं विचारा ना मॅडम, विचारा आपण. ऐका ना, विशेष म्हणजे ऐका. 17 वर्षापासून कार्यरत आहेत ते. कोरोना काळामध्ये सुद्धा काम ऐका केलं ना, त्यांनी. ऐका ना, त्यांना असं आपण त्यांच्यावरती अन्याय करणार नाही, आपण त्यांना असं वाऱ्यावर सोडणार नाही. 20 या बाबतीमध्ये आता मी कलेक्टर मॅडम लगेच तुमच्यासमोर सांगतो. मॅडम त्यांच्याशी बसून योग्य तो त्याप्रमाणे निर्णय घ्या आणि योग्य त्यांच्याशी समेट घडवून काय त्यातलं मगाशी कुणीतरी मला वाटतं डीपीडीसी मध्ये पण कुणीतरी विषय काढला होता, संजय देशमुख साहेबांनी खासदारांनी विषय काढला होता. त्यांनी सांगितलं की ती एकत्र त्यांना बोलवून मॅडमने त्यामध्ये तोडगा काढून जरी सगळ्यांना जर घेता आलं त्यांना पगार वगैरे थोडं काय ती व्यवस्थित त्याला हे करून त्यांना असं करून घ्या, त्यांना वायरवर सोडू नका असा विषय आमच्या डीपीडीसी बैठकीमध्ये हा विषय झालेला आहे. त्यांना लवकरात लवकर घ्यायला लागलं सर. त्यांना कामात घेत नाही, रोपासमाची वेळ आली त्याच्यावर. कलेक्टर मॅडमच्या बाबतीमध्ये माहिती घेऊन ते कलेक्टर मॅडम त्या बाबतीत तोडगा काढतील. सध्या हे जात आहेत डीजे कावड यात्राच्या माध्यमातून डीजे प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज, त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. डीजेचा खूप मोठा उद्रेक आहे वाशिम मध्ये. छोटा मोठा कुठल्या कार्यक्रमासाठी आवाज होईल म्हणजे डिसेबलची मर्यादा पाळली जात नाही आणि मोठ्या आवाजात कर्कश आवाजात प्रचंड त्रास होतो सर. आता तर हायकोर्टाचे आदेश हॉस्पिटल जोडून सर डीजे जात आहेत सर. फोन करतात आणि आता थांबू नका. एसपी साहेब त्याच्यावरची आपली रेग्युलर कारवाई सुरू असते. ते करून घ्या त्यांचा एवढं ते म्हणतात ते त्यांना समाजामध्ये त्यांचा वावर जास्त असतो. लोकप्रतिनिधीचा फोन येते ना किंवा प्रतिनिधी जर बोलत असतील तर कारवाई किती डीजेवर केलेली आहे एसपी साहेबांना विचारा. कोणाला सोडण्यात आलेलं नाहीये. आम्ही पालकमंत्रीशी प्रश्न करतोय. असं काय ते आपल्या इथंच आम्ही तर ते ऐका ना, तर ते एसपी साहेब आता कोणाचं हे करू नका. ठीक आहे, ते हे नाही पाहिजे काय म्हणतील आपण ते कर्कश आवाज प्रचंड आवाजावर नियंत्रण पाहिजे. दुसऱ्या राज्यातून डीजे खूप मोठ्या प्रमाणात त्या बाबतीमध्ये नोंद घेऊन ताबडतोब एसपी साहेब म्हणजे डीजे सुरू झाला की त्याचा डिसिबल चेक केला पाहिजे ना. डिसिबल कोणी चेक करत नाही. बाहेर राज्यातले डीजे वाशिमला जातात आणि दंडात्मक कारवाई पण करतो. आणि आता नॉईज पोल्युशन मध्ये त्यांच्यावर दुसऱ्यांदा समजा त्यांनी उल्लंघन केलं तर गुन्हा दाखल. आता समजा सनोजचं आता याच्यात ठीक करावं लागेल सर. आरोग्य विभागाचं काम चांगलं आहे, पण अजून काही गोष्टी होणं गरजेचं आहे की आरोग्य विभागाच्या बिल्डिंग आता तुम्ही रिठ्ठचे करत आहे उद्घाटन, पण गेल्या 10 वर्षापासून कोळगाव बुद्रुक येथली इमारत आहे, आदिवासी भागातली इमारत आहे. 20 ते 25 ग्रामीण भागातले लोक तिथे जोडले गेलेले आहेत सर. तरी ती इमारतीचं अजून उद्घाटन झालं नाही. त्या गोष्टीला 7 ते 10 वर्ष झाले सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये किडनीचे रोगी किडनी सर आरोग्याचं कोण आहे अधिकारी उद्याच्या सर. अजून एक प्रश्न सर, आपल्या जिल्ह्यामध्ये किडनीच्या रोग्यांची खूप संख्या वाढलेली आहे. काही एका गावामध्ये एका 12-15 लोक वारले मेलेत आणि 20 ते 25 लोक सध्या आता किडनी रोगाने आजारी आहेत. हा प्रश्न आणि कॅन्सर रुग्णांची सुद्धा खूप मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे सर. तर या बाबतीत सुद्धा आरोग्य विभागानं काय या बाबतीमध्ये आता आम्ही मीटिंगमध्ये मागाशी विषय झाला, ज्या गावातून मागास त्या गावाचं नाव सांगितलं त्या गावातली पाणी तपासणी आपण केलेली आहे. लॅबवर मला वाटतं केमिकल काय बाकीच्या गोष्टी पण तपासल्या. आज रिपोर्टमध्ये ते काय अजून तसं ते आलेलं आहे, तरी या बाबतीमध्ये अजून हे का होतंय यासाठी आता मेडिकलची टीम आपण तिथं लावतोय. ज्या गावामध्ये असं आपल्याला काय ठिकाणी दिसतंय तिथं त्या बाबतीमध्ये कशामुळे हे होतंय त्याचं पहिल्यांदा आपल्याला हे आलं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आपण करतोय. आणि सर जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या खूप वाढली, पण आरोग्य विभागाने अजून कुठला सर्वे केला नाही. एक म्हणजे माझ्या एरियामध्ये एक कॉलनी 50 लोकांची 50 घरांची कॉलनी आहे सर. त्या 50 याच्यामध्ये 5 लोक कॅन्सरने मृत्यू पावलेत आणि 5 रुग्ण आत्ता हजर आहेत कॅन्सरचे. म्हणजे एक जर माझ्या ओळखीच्या एरियात जर एवढे आहेत तर पूर्ण जर विचार जर केला तर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किती रुग्ण असतील याचा एक अंदाज ताबडतोब आरोग्य विभागाने तुमच्या सूचना दिल्या जातील. सर जिल्हा सर आरोग्य विभागाचाच मुद्दा आहे. घटना आहे जिल्हा सामान्य रुग्णालय स्त्री रुग्णालय. त्या ठिकाणी 5 ऑगस्टला एका 24 वर्षीय महिलेची स्त्रीनी प्रसूती झाली. प्रसूती झाल्यानंतर तिचं ब्लडिंग सुरू होतं, परंतु तिथल्या कर्मचाऱ्याचा असा आरोप आहे की तिथल्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे तिचं इतका रक्तस्राव झाला की तिचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. सर यांच्या अनुषंगाने डेप्युटी डायरेक्टरकडून कमिटी फॉर्म झालेली आहे सर. त्याचे रिपोर्ट आम्हाला 2 दिवसात भेटतील. ते आल्यानंतर कोणी जबाबदार असेल तर त्यांच्यावर. दुसरा मुद्दा मला एक GR संबंधी बोलायचा आहे की आतापर्यंत तो GR आहे महापुरुषाचे प्रत्येक कार्यालयामध्ये प्रतिमा असायला पाहिजे असा एक GR आहे, परंतु असा नव्यानं काही GR निघाला का की ज्या कार्यालयामध्ये महापुरुषाचे महामानवाचे फोटो आहेत ते काढून इतर राजकीय लोकांचे फोटो लावा नेत्यांचे.
असं मी बोलत तर सांगतो. जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेले अर्पित चव्हाण साहेब याच्या आधी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमा असताना त्यांनी त्या प्रतिमा काढून मोदी साहेबांचा आणि राष्ट्रपतीचा फोटो लावला. तर असा काही नवीन GR निघला का शासनाचा? पंतप्रधानाचा राष्ट्रपतीचा फोटो असतोच. पण ह्याचा अर्थ ते फोटो काढायचं असं नाही. 100% ते फोटो आमच्या जो DC रूम आहे तिथे आमची मीटिंग होत आहे सर, ते त्या रूम मध्ये शिफ्ट केले, काढली नाहीये. आपल्या दालनातूनच काढले. दालनात 2च फोटोचा स्पेस आहे जो आम्ही लावलेला आहे. तुम्ही जर माझ्या चेंबरला आले असेल तिथे तुम्ही जो म्हणत आहे 6 फोटो जर लावायचे तेवढा स्पेस नाहीये, तर ते फोटोज पण लावायचेच आहे. आमच्या प्रत्येक रूम मध्ये तुम्ही जर आले, आमचे सगळे मीटिंग हॉल, मोठा मीटिंग हॉल, जनभावना एक मिनिट, ठीक आहे, छोटे छोटे फोटो लावून करून घ्या. छोटे फोटो ठीक आहे, करता येईल, काय अडचण नाही. ते काढून दुसरे लावले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणामध्ये राहुल गांधीच्या विरोधात यामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यांच्या वकिलांनी म्हटले की राहुल गांधींना काही खासदारांनी धमकी दिली जीवे मारण्याची. मात्र राहुल गांधींनी त्यावर नाराजी व्यक्त केली की तुम्ही असं का वक्तव्य केलं. स्वतःच्याच वकिलावर विश्वास नाही. माहिती घेतल्याशिवाय माहिती न होता आपण बोलणं बरोबर नाही. आपल्या पक्षासंदर्भातला एक प्रश्न आहे. आपल्या पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावाच्या प्रदेशाध्यक्षाला मारहाण केली होती. त्यानंतर तुम्ही कारवाई केली आणि त्यांचं पद काढलं. मात्र आता पुन्हा त्यांची बढती करण्यात आलेली आहे, त्यांना सचिव करण्यात आलेलं आहे या राज्याचं. पक्षामध्ये त्यांना बक्षीस दिलेलं आहे. या सर्व केलं. या बाबतीमध्ये हा निर्णय अजितदादा तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब त्यांचा तो निर्णय. तर त्या बाबतीमध्ये खरं तर मला विचारण्यापेक्षा त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते तिघं देतील तुम्हाला.